बाबा? हा बाबा बोला. अरे राघव, कुठे आहेस तू? मी आता घरी आहे. अरे मग ऑफिसला कधी येणार आहेस तू? अरे राघव, कसं आहे ना, नाही म्हणजे उद्घाटन नीट नाही झालं, कालचा दिवस आनंदीच्या आजारपणात गेला, म्हणून काय ऑफिस आपण बंद ठेवणार आहोत का? नाही, मी आता ऑफिसला जाणारच होतो. अरे राघव, मी ऑफिसला आलोय. पण तुम्ही काय करताय तिकडे? बाबा, आपण कोणालाच कामावर तिथे ठेवलेलं नाहीये आणि काही काम पण नाहीये. तुम्ही कशाला गेलात? अरे आज आपला पहिला क्लायंट आलाय. काय? अरे राघव, ते वाट बघतायत तुझी. तू एक काम कर, तू पटकन ये. हा नाही नाही, म्हणजे काय ना राघव, आपण आपला पहिला क्लायंट घालवून चालणार नाही. नाही बाबा, त्यांना सांगा उद्या यायला. अहो, आनंदीची तब्येत पूर्ण बरी झालेली नाहीये, तिला सोडून मी नाही येऊ शकत. अरे पण त्यांची काहीतरी अर्जंट नड दिसतेय. मी फोनवर बोलतो ना त्यांच्याशी. राघव, अरे मग आपण ऑफिस कशाला थाटलंय? हा, आणि तू काय पहिलीच केस फोनवरून बोलणार आहेस? नाही नाही, तू इकडे ताबडतोब ये. हा, त्या वाट बघते तुझी. आणि बघ राघव, मी त्यांना उद्या यायला सांगणार नाहीये. अरे तासाभराचा प्रश्न आहे, तू पटकन ये. हा, आणि नंतर जा. वाटल्यास सुलक्षणाताई ना आनंदीची काळजी घ्यायला सांग. नाहीतर मी काम करतो, मी मालतीला फोन करतो आणि तिला वरती यायला सांगतो आनंदीकडे. हा, पण कसे ना राघव, अरे पहिल्या क्लायंटला असं विनमुख पाठवून चालणार नाही ना. बरं ठीक आहे, ये. हा, मी देतो तुला चहा. चहा तयारच आहे. हो रे, मला ते नाही म्हणायचंय. मला असं म्हणजे आता काळजीच वाटायला लागली. काळजीच म्हणजे कसं, एक असतं ना, त्या दिवशी उगाच आपलं माझा गुडगा कसा तरी मला उभंच राहत नव्हतं म्हणून मी निघाले रे. नाही तर मी डॉक्टरांना विचारलं असते की बाबा काय झालं नेमकं, मला सांग काय काळजी घ्यायची, मी घेतली असते. तुम्ही तर काय विचारलं नसेल ना. जपलं पाहिजे ना आपल्याला आनंदीला. काय झालं बिचारीला मला कळत नाही. आईला जर कळलं की आनंदी कधीच आई होऊ शकणार नाहीये तर ती आनंदीला हैराण करून सोडेल. आजारपणाचं वगैरे ठीक आहे रे, पण मला ना हे काहीतरी वेगळंच वाटतं. म्हणजे ना तिने असं कसलं तरी टेन्शन घेतलंय, कुठल्या तरी विचारत आहे ती पोरगी. सांगतो मी विचारते तिला. नाही मी विचारते तिला, मी विचारते मी तिला. नको, ऐक माझं. ती आराम करते, तिला आराम करू दे. हे बघ, ते उद्घाटन अर्धवट राहिलं ना, तिला वाटतं तिच्यामुळे अर्धवट राहिलं, ते तिने मनाला लावून घेतलं. काय वेडी आहे का ती? आजारपण काय असं सांगून येतं आणि मुद्दाम केलं का तिनं? एक वेळ तुझी बायको म्हणजे ना, काय ग बाई, भोळी सखूच आहे. मी बोल. नाही नाही, नको बोलू. ऐक, हे चहा घे आणि ती आराम करते, तिला आराम करू दे. अजिबात तिला डिस्टर्ब होऊ देऊ नकोस. सगळ्यांना सांगणे घरात, ठीक आहे? मी ऑफिसला जाऊन येतो पटकन. जाऊ नकोस ना तिकडे. काहीतरी बिनसलंय खरं. सृष्टीचे, जीवसृष्टीचे नियम सगळ्यांना सारखे असतात. मृत क्रमांक 25,94,30,02,22. त्यातनं ना मी सुटलोय ना तू. अहो, मला या सगळ्याबद्दल काही माहिती नव्हतं. म्हणजे आम्ही खाली हे सगळं खरं नाही म्हणत. म्हणजे आजोबा जन्माला आले, आजी परत आली वगैरे, हे असं ऐकलं ना की हसायला येतो. मला खरंच या सगळ्या गोष्टींची काहीच कल्पना नव्हती. मानवाच्या विचार शक्तीच्या पलीकडे असतो हा कार्यभाग. तो समजून घेणे म्हणजे नुसतेच हास्यास्पद. असंच हसून माझी पण चूक सोडून द्या ना. मी इथेच परत येण्याचा मार्ग शोधत होते. 8 वर्ष तू मार्ग शोधत होतीस? तुझ्या नवऱ्याला मृत्यूच्या दारातनं जेव्हा तू परत पाठवलं तेव्हा तर तुला मार्ग सापडला होता ना. आमच्याकडे सगळा हिशोब असतो. रमा कर्णिक. नाही, मार्ग सापडला पण पाय उचलत नव्हते. पृथ्वीवर केवढं दुःख आहे.
ते सोप्या मार्गाने त्यांचं दुःख हलकं करता यावं यासाठी मी प्रयत्न करत होते. मी असं वाटलं की यासाठी आपलं आयुष्य आहे, मग तिथेच रमले. पण माझ्या भूतलावरती राहण्याने आनंदीच्या आयुष्यात इतकं मोठं दुःख येईल असं वाटलं नव्हतं मला. नियमांच्या विरोधात गेल्यानंतर हे असंच होणार. आपण गेल्यानंतर सुद्धा मागे राहिलेल्या लोकांमध्ये आपला जीव राहतोच ना. तरी सुद्धा ते सगळं सोडून आत्म्यानं मोक्ष मिळवण्यासाठी वरती यायला पाहिजे की नाही, ते कळलं नाही तुम्हाला. पण आपल्या पृथ्वीवर राहण्यामुळे लोकांच्या आयुष्यावर किती परिणाम झाले हे नाही पाहिलं. इथे आमच्या खतावण्या भरल्या, कित्येक पाने वाया गेली. माझा जाऊ दे, पण तुमच्या कुटुंबाचं काय? तुमच्या तिथं राहण्यामुळे तुमच्या लाडक्या आनंदीच्या आयुष्यावर काय परिणाम झालाय पाहायचंय. बघा, रंगीत चित्र. पण माझ्या आनंदीला या सगळ्यातनं बाहेर काढ. तिच्या पोटी बाळ जन्माला येऊ दे. तुम्हाला परत पृथ्वीवर जायचंय? आनंदीचं एवढं दुःख पाहूनही तुमचा लोभ, माया, मोह, वासना अजून सुटलीच नाहीये. अहो तसं नाही हो. माझ्या आनंदीच्या आयुष्यातनं निघून जाण्याने ना ती एकटी पडली. तिला तिच्या मैत्रिणीची गरज आहे. मला माहितीये ती मैत्रीण मी आहे. आणि माझ्या तिथल्या आयुष्यात मी तुम्हाला दाखवून देईन ना की माझा तिथला सगळा मोह सुटलाय. पण आम्हाला या गोष्टीची खात्री पटली नाही तर जे काही होईल त्याला जबाबदार तुम्ही. हो चालेल. ठीक आहे. पृथ्वीवर पाठवण्यासाठी तुझ्यासारख्या आत्म्यांना काही नियम व अटी असतात. त्या तुला मान्य असतील तर आपण पाठवू तुला. हो मान्य आहे सगळं. पण आधी नियम आणि अटी ऐकून तर घे. यातली एकही अट आणि एकही नियम तुला मोडता येणार नाही. मान्य. अट क्रमांक 1. पृथ्वीवर गेल्यानंतर तुमच्या वर्तनाने तेथील मानवाच्या भविष्यावर कुठल्याही प्रकारचा परिणाम होता कामा नये. कसं असतं, तुम्ही मानव प्राणी जगता, तुम्हाला आनंद मिळतो, दुःख होतं, चांगलं वाईट होतं तुमच्या आयुष्यात. ते सहज होत नसतं. तुमचं भविष्य हे तुमच्या पापपुण्याच्या पारड्यावर तोललं जातं. त्यामुळं तुमच्यामुळे इतरांच्या भविष्यावर परिणाम होणार नाही याची काळजी घेतली जावी. मान्य. मान्य आहे. फक्त बोलून मान्य होणार नाही, सगळ्याची इथे नोंद केली जात आहे हे लक्षात घ्या. आणि हो, नंतर माघारी फिरता येणार नाहीये. मान्य. आता भूतलावर तुम्ही जायला मोकळ्या. तुमच्या वर्तनावरून ठरणार आहे की आनंदीची कूस भरणार आहे की नाही. हो थँक्यू. राघव, पहिली केस आहे, जाता कामा नये. हो बाबा. फर्स्ट ऑफ ऑल एक्सट्रीमली सॉरी, मला यायला उशीर झाला. मी ऍडव्होकेट राघव कर्णे. चहा कॉफी दिला का त्यांना? नाही, त्या नाही म्हणाल्या. हो ना. आता केस बद्दल बोलणारच आहोत तर चालेल चहा. चालेल, चहा चालेल त्यांना. बाबा पार्टनर पार्टनर पार्टनर, आपल्या क्लायंटसाठी चहा सांगाल?
हो माझ्यासाठी पण सांगा. आणतो. मॅम आपण आज जाऊन केबिन मध्ये बसून बोलूया प्लीज. दिस वे. उद्या एक ऑफिस बॉय अपॉइंट करायचा. वाटलंच होतं मला. चिंता नका. आनंदी, आनंदी, आनंदी. रमाताई, रमाताई, आनंदी. अगं मालती, आनंदी आबांकडे गावाला गेली नाहीये. बरं तिने फोनही केला नाही त्यांना. कशी करेल ती आज झोपलीये. आपण त्यांना आता फोन करायला नको होता. आता ते काळजी करत बसतील. पण ती अशी गावी कशी जाईल? तेच म्हणते मी. अगं तसं वाटलं म्हणून मी फोन केला ना, म्हणून त्यांना विचारलं. आता ती गावाला गेली तर आबा आपल्याला कळवतील ना. मला काय वाटतं, ती गावाला जाणार नाही. अगं मग कुठे जाईल? घरातच आहे ती. मुळाकडे आधी माझ्यामुळेच झालं सगळं. मी गेले ना तिच्याशी बोलायला, त्याचा परिणाम झाला त्याच्यावर. ती गेली घर सोडून. आता राघवला कळलं ना माझ्यामुळे घर सोडून गेली तर तो मला सोडणार नाही. मला तिथे अहो तुम्ही इतका त्रास नका करून घेऊ. तिला काही झालं नाहीये, बरी आहे ती. तुम्ही फक्त तिला बघायला आतमध्ये जाऊ नका म्हणजे झालं. आता तिच्या फोनवरनं कळेल आपल्याला आनंदी कुठे आहे ते. पण अजून राघवचा काहीच फोन आला नाहीये, म्हणजे त्यालाही ती सापडली नाहीये ना. पण आनंदीचा फोन कुठे आहे? कुठे असणार? आनंदी, आनंदी उठ लवकर. तू उठ हा, नाहीतर राघव येईल आणि तुला असं झोपलेला बघून राघवला टेन्शन येईल. उठ बरं लवकर. आनंदी, आनंदी. आनंदी, मला आनंदीला स्पर्श का नाही करता येते? आधी तर करायचे. तिला हात लावायचे, मिठी मारायचे, तिचा हात धरायचे. असं कसं झालं? नाही नाही नाही, आनंदी उठ. तुला उठायलाच हवं. परत आल्यानंतर हे काय काय होते चित्रगुप्ता. नाही, राघव येण्याच्या आधी आनंदी तुला उठायलाच हवं. मला तुला समजावून सांगायचंय की काय झालंय ते. बाहेर जर सगळ्यांना कळलं ना की रमा आनंदीला आता पुन्हा दिसायला लागलीये, सगळा गोंधळ होईल.
आनंदी तुला लवकर उठायला हवं. उठ बरं. आनंदी. 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 एवढी कशी काय गाढ झोप लागली हिला? नाही. हे काय? मला कशाला स्पर्श करता येत नाहीये? नाही नाही नाही, शांत 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 हो रमा. काही करून आनंदीला उठवायचंय. शांत शांत. रमाताई, खूप गरज होती तुमची मला. खरंच तुम्ही काही विचार नाही करत. असं आपल्या जवळच्या माणसाला कोणी सोडून जातं का बरं? अगं, मला खरंच वाटलं होतं की तुम्हा सर्वांपासून दूर राहून मला राहता येईल, जगता येईल. पण त्या दिवशी तुला हॉस्पिटलमध्ये बघितलं. एक मिनिट, तुम्ही हॉस्पिटलमध्ये पण होतात? हो. आनंदी. आनंदी. आनंदी बघ रे बघ. बघ जरा दरवाजा. अरे आरामात, उघडेल दार आनंदी. त्या दिवशी हॉस्पिटलमध्ये तुला जो त्रास होत होता तो मला सहन नाही झाला, म्हणून मी परत आली. पण मी परत आली याचा आनंद नाही का झालाय तुला? असं का बोलताय तुम्ही? रमाताई, हो, खूप खूप आनंद झालाय मला. आवाज पण देत नाही, बोलत पण नाही. आनंदी, मी परत आलीये खरी, पण दरम्यान खूप काही बदल झालेत. म्हणजे? ते मी तुला सगळं नंतर सांगेन, पण आता मी परत आलीये हे तू कोणालाही सांगू नकोस. तू माझ्या समोर राहिला ना तर सतत बाळाचा विचार येत राहील. तो नकोय माझ्या जवळ मला. आनंदी, चिडलाय तो माझ्यावर खूप. मी पण चिडलीये त्याच्यावर. मला नकोय तो माझ्याजवळ. असं नाही बोलायचं. ऐक ऐक, मला माहितीये देवावर तुझी किती श्रद्धा आहे. ते नको असं मनात काही आणू. आपल्या आयुष्यामध्ये हे जे काय आता आपण अनुभवतोय ना, ह्याच्यामध्ये कुणाची चूक नाहीये. हे बघ, ही श्रद्धा आहे ना, हीच तर तुला कायम बळ देत आलीये ना. तुला त्रास होतोय त्यामागे दुसरं काही कारण आहे का?
आनंदी बोल माझ्याशी, मला सांग. तू काही माझ्यासोबत शेअर करू शकतेस. हे बघ, आपण एकमेकांसाठीच आहोत ना, हो ना? आनंदी, डॉक्टरांनी तुला सांगितलं की तुला प्रेग्नन्सीचे चान्सेस कमी आहेत, म्हणून तू आपल्या बाप्पावरती राग धरलास. धीर नको सोडूस. मी आहे ना तुझ्या बरोबर. आपल्या बाप्पाला त्याचं स्थान दे. बाप्पा, रमाताईंच्या रूपाने माझ्या आशा आकांक्षा परत आल्यात बघ. आता माझी तुझ्याकडे एकच मागणी आहे, आणि ती तुला चांगलीच माहिती आहे. माझ्या पदरी बाळ दे बाप्पा, माझी कूस उजवू दे. चित्रगुप्तांना प्रॉमिस देऊन मी इथे आलीये खरी, पण इथलं सगळं नीट करणं खूप अवघड आहे. बाप्पा, हे सगळं करताना ना मला तुझी मदत हवी आहे. आनंदीच्या चेहऱ्यावर मला पुन्हा तोच आनंद अनुभवायचा आहे जो माझ्या चिंगीला सांभाळताना, तिला गोंजारताना तिच्या चेहऱ्यावर दिसायचा. राघव, तू एक काम कर, तुझ्या जुन्या ऑफिसमध्ये फोन कर आणि त्यांना सांग की मी ऑफिस उघडलंय म्हणून, आणि त्यांना सांग सगळ्यांना कळव म्हणून. म्हणजे ते ज्या केस घेणार नाहीत ना त्या आपल्याकडे येतील. म्हणजे काय आहे, दिवसाला 3-4 तरी केस आल्या पाहिजेत रे. बाबा, आपण किराणा मालाचं दुकान नाही उघडलंय, वकिलाची फर्म उघडली. वेळ लागणार. असं पटकन 3-4 केसेस नसतात येत. कधी कधी एखादी केस आपल्याकडे आली पण ती कोर्टात जाण्या अगोदर बाहेरच्या बाहेर सेटलमेंट होते. कधी कधी एखाद्या केसला वर्षभर तरी लागतो, ती कोर्टात सुरूच राहते. कधी कधी 4-5 केसेस एकत्रित येतात, पण कधी कधी वेळ लागतो. क्लायंट्स असे लगेच येत नाहीत. आपल्याला सुद्धा पेशन्स ठेवावे लागणार आहेत. पेशन्स ठेवायचे, वाट बघायची, पण आपण काही करायचं नाही. राघव, तू का नाही रे एखादी केस घेऊन येत? असं जर का करायचं असतं मग ऑफिस कशाला ओपन केलं असतं? मी सुद्धा कोर्टाच्या बाहेर बसलो असतो आणि एखादा हजबल माणूस दिसला असता ज्याच्याकडे वकील नाहीये, त्याला म्हटलं असतं चल मी लढतो तुझी केस, घेऊन आलो असतो. करू तसं? नाही राघव, म्हणजे मी तसं म्हणत नाहीये रे, पण आपल्याकडे क्लायंट येत नाहीत त्याचं काय? नाही म्हणजे तू एवढा मोठा वकील आहेस तरी कुणी कसं काय येत नाहीये? येईल येईल. काश्मीरला जायचं म्हणताय, मग खोलीत कशाला घेऊन आलात मला? कपाट उघड. कशाला उघड म्हणते ना. पाय माझ्या रमाताई, तुम्ही पण ना खरंच. हा, स्वेटर काढ. स्वेटर? शाल काढ. कपडा बंद कर. स्वेटर घाल. शाल घे. काय करताय तुम्ही? बिलकुल बोलायचं नाही. आता आपण काश्मीरला जाणार, खूप मज्जा येणार. मी काय म्हणते रमाताई, आपण घरीच थांबूया का? नाही, तिथे मस्तपैकी गुलाबी थंडी असते. तू तुझं सगळं दुःख विसरून जाशील. तिथे लाल लाल सफरचंद असतात, बोटी असतात. आपण तिथे बोटिंग पण करू शकतो. आणि आनंदी, बर्फ असतो तिथे. एकमेकांच्या अंगावरती आपण बर्फ मारूया. म्हणजे तुम्ही असं बोलताना जसं काश्मीर इथेच आहे. हो, जादू जादू येते ना मला. चल स्वेटर घाल. नाही हो, नको नको. स्वेटर घाल म्हणते ना. खरंच नको रमाताई. काय हे काय? ई, ती ओढणी कशी दिसते? ओढणी काढ. आता शाल घे. अहो कशाला, काय करताय तुम्ही? शाल घे. नाही अहो थांबा, घेते. काय करायला सांगताय तुम्ही? चला बरं पटकन. चला 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 चला. चला काय, जादू आहे.
थांब ये ना जादू. हा मी करते स्वेटर. हा हे काय? हा हे पण म्हणजे रमाताई हे बघा. हा 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 थांब 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 थांब. हा रमाताई टोपी पण. थांब जाईल ना जादूने जाईल टोपी. करावं पटकन. थांब. काय करताय रमाताई? अहो खरंच उकडतंय हो मला. कळतंय मला. थांब मी 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 लगेच जादू करते. हा मला श्वास घेण्यात त्रास होतोय रमाताई. हो बंद करा आता हे सगळं. ठीक आहे मला माहिती तुम्हाला वाईट वाटतंय वाळवंटात आलोय म्हणून. ठीक आहे आता इथेच फिरवत ना वाळवंटात. काही हरकत नाही. आता हे सगळं काढते पण मला खूप गरम होतं. रमाताई खूप दमले मी आता. माझ्या पोटात पण दुखायला लागलं. मी काय म्हणते चला ना आपण आपल्या घरी जाऊयात आता. चला. हो जाऊया ना घरी. हा मग चल. चल काय तुम्ही जसं मला इथे घेऊन आलायत ना तसं आता आपल्या घरी पण घेऊन चला. चला बरं पटकन. हा चालेल जाऊया आपण घरी. हो फोन वाजतोय माझा. जमत आहे काय? ह्यांचा आहे फोन. हा हे घरी आले असतील म्हणजे. चला बरं घरी आपण आपल्या घरी जाऊया. चला पटकन चला. अगं जाऊया आपण पण आधी मला तुला काश्मीरला घेऊन जायचं होतं ग. सोडा आता ते. चला आपण घरी जाऊयात ना. पण मी तुला इथे आणून ठेवलं वाळवंटामध्ये. अगं एरवी ना जादू अशा पटापटा जमतात मला. आज काय झालंय कुणास ठाऊक. पण ठीक आहे मी घेऊन जाते आधी तुला काश्मीर मध्ये. हा तुला खूप मजा येईल. मला नाही वाटत आता मला कुठे मजा येईल ते. मला ना असं वाटतंय रमाताई माझ्या आयुष्यातली मजा आता कुठेतरी हरवून गेली आहे. माझी नेहमी दुःखात राहणारच का तू? नाही राहणार. तुमच्या सगळ्यांसाठी नाही राहणार मी दुःखात. मला माहितीये ना तुम्ही आणि हे किती प्रयत्न करतायत मला या सगळ्यातनं बाहेर काढण्यासाठी. मुद्दाम माझ्यासमोर बाळाचा विषय नाही ना काढत तुम्ही. सगळं माहितीये मला. मी पडेन यातनं बाहेर. मी माझा आनंद शोधेल बरोबर. काय करू जाऊ की नको जाऊ मला काही कळत नाहीये. नाही रे राघवा तुझं काम महत्वाचं आहे बाळा. आनंदी जशी घरी येईल मी तसा तुला फोन करते. काळजी करू नको. जा जा. सगळं सामान घेतलंस ना? हो. लाडूचा डब्बा कानकोरणं नेलकटर दाढीचं ब्लेड. आई संध्याकाळी लगेच येणार आहे मी. हो का? नाही मी आपलं सांगायचं काम केलं. ते तुम्हा मुलांचं असतं ना काय काय म्हणून. पण आई आठवणीने मला कॉल करायचा. नाहीतर आनंदीला मला फोन करायला सांग. हो मी सांगते. अहो तू इथून कशी काय आलीस अचानक? अख्खं घर शोधलं होतं. कुठे होतीस तू? वॉशरूमला. वॉशरूमला? आनंदी मला घरात येऊन पाऊण तास झालाय. काय झालं? ते त्रास होत होता. त्रास होतोय ना मला. त्रास होतोय. आपण डॉक्टरकडे जाऊया? नाही 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 एवढं नाही होतंय.
ठीक आहे. नाही, मी माझं जाणं कॅन्सल करतो. आपण आधी डॉक्टरकडे जाऊया. चल. कुठे निघाला तुम्ही? ते एका केस संदर्भात मला जुन्नरला जावं लागणार आहे, पण मी नाही जात. चल आपण नाही नाही नाही, मला खरंच बरं वाटेल आता. काळजी नका करू, तुमचं महत्वाचं काम असेल, तुम्ही या जाऊ. नक्की? नक्की. की बाय माझे रमाताई, असं घाबरत नका जाऊ बरं तुम्ही मला. अगं मी आता ऐकलं तू राघवला सांगत होतीस ना की तुला आता बरं वाटतंय, पण पोटात दुखतंय ना तुझ्या? तो अधनमधनं दुखतं. पण मी त्यांना सांगितलं असतं ना तर डॉक्टरांकडे घेऊन गेले असते, नाहीतर डॉक्टरांना घरी घेऊन आले असते. म्हणून नाही सांगितलं. म्हणजे एवढा त्रास होतोय तुला, होतोय ना? हा ठीक आहे, मग तू असं कर, तू आडवी झोप, मी बघते जरा. तुम्ही काय बघणार? अगं मी इथे नव्हते ना तेव्हा मी माझ्या जादूने अनेकांना बरं केलंय, अनेकांना बरं करत फिरत होते मी. तुलाही बरं करते, आडवी झोप. नाही नाही, मी रमाताई आत्ताच गोळी घेतली आणि म्हणजे तुमच्या जादूने वगैरे मला बरं नाही वाटलं तर असू द्या, खरंच मला बरं वाटेल. वाटेल बरं. मी करून बघते ना उपाय. आडवी झोप. ऐका ना, मला खरंच बरं वाटेल रमाताई, ऐका तुम्ही. तुझा विश्वास नाहीये का माझ्यावर? नाही नाही, तसं नाही. मग मी करून तर बघते, बरं वाटेल तुला. आडवी झोप, झोप आडवी. पास्ता? काय पास्ता? चिंगी, ते कॉर्नफ्लेक्स आहे, ते खाऊन घे. पण मी तर आता पास्ता खायला. देऊ फटका तुला? हा, तुला पास्ता खायचा ना म्हणून तुला पास्ता दिसतंय. काही नाही, ते खाऊन घे, बाकी काही मिळणार नाही तुला. चल खा, लवकर खा. चल. चहा? हा, हिला चहा द्यायचा ना. होते? हा नाही, होईल. रमाताई, मी काय म्हणते, असू द्या. का? आता किती वेळचा प्रयत्न करताय तुम्ही, नाही होते. आणि ती जादू उलटी पुलटी झाली, मला काही त्रास झाला तर काही उलटी पुलटी होत नाही. शांत बस. होईल. असं 2-4 वेळा करायला लागतं. तुझा काही विश्वासच नाही माझ्यावर. होईल. मी खरं तर तुला उठवायलाच आली होती. काही नाही, ते बरं वाटतंय ना तुला? बरं वाटतंय मला. ते जायचंय ना तुला? आई, किती वाजलेत? ठीक आहे, 3 हा, वेळ आहे. पण जाणार आहेस ना तू तिकडे? हा, तेच म्हणत होते मी तुला. राघवचं म्हणजे असं म्हणणं आहे की सगळ्या गोष्टी तुझ्या हातून ज्या ज्या होत आहेत त्या सगळ्या व्यवस्थितच होतात, नीट सुरळीत. त्याचा बाई विश्वास आहे तुझ्यावर. बायको आहेस ना त्याची. दोघांनी मिळून निर्णय घेतलाय, दोघांनी मिळून पार पाडा. आहे तिथे पाटकर आहेत. हा, जा जरा वेळ तिथे जा, तुला बरं वाटेल. हा, निवांत. आनंदी, नाही राहू दे. आई, सांगा ना काय झालं? नाही, ते विचारायचं होतं. विचारा ना. नको बाई, मी यापुढे तुला काही विचारणार नाही. तू मला काही सांगू नकोस. नको. तू जशी आहेस तशी छान राहा बाबा. तू ज्यातून गेली आहेस ना, ज्या दुखण्यातून गेली आहेस, त्या दुःखातून गेली आहेस ना, ते परत नको. हा, त्यातून तू सही सलामत बाहेर पडली आहेस, अशीच राहा, आनंदी राहा नावाप्रमाणे. सोन्या, हा कर, तू आराम कर, मी येते. रमाताई, खरं तर मला तुमच्यासाठी खूप वाईट वाटतं. चिंगीला जेव्हा आई कळायला लागली ना तेव्हा तुम्ही तिच्या आयुष्यात नव्हता. आपण ना दोघी काहीतरी हरवून बसलोय ना रमाताई. पण आता आपण हे दोघींनी स्वीकारायला हवं. ते सत्य आहे ते स्वीकारायलाच हवं आपण. बघा ना, आता
मी नाही होऊ शकणार आई. लोक मला विचारतील सतत, काय ग आनंदी, कधी होणार आहे बाळ, कधी होणार आहेस तू आई. मी सांगितलं ना, मी प्रयत्न करते, होणार आहे मला बाळ. मी खोटं बोलेन त्यांच्याशी, पण खरं काय नाही आपल्या सगळ्यांना माहिती, मी आई नाही होऊ शकणार आहे रमत. आनंदी, मला कळतंय तुला किती त्रास होतोय ते, पण किती दिवस या सगळ्याचा त्रास करून घेणार आहेस, वाईट वाटून घेणार आहे. हे बघ आनंदी, मी हे सगळं करतेय कारण मला तुला या क्षणी आनंदात बघायचंय. अरे मग ते तुम्ही किती काही केलं ना तरी माझ्या आयुष्यातलं दुःख नाही ना कमी करू शकणार. हे नाही होणार आहे आई, मला नाही होणार आहे बाळ, आणि हेच सत्य आहे, हे नाही बदलणार आहे. मी हे सगळं मान्य करायला हवं. आनंदी, नको त्रास करून घेऊ, आशा नको सोडूस. मी आशा ठेवली होती ना रमाताई, त्याचा काय परिणाम होतोय बघताय ना तुम्ही. मला हे सगळ्या गोष्टींचा खूप त्रास होतो. मी ना आता बाळाचा विचार नाही करायला पाहिजे. हो, मी आता डोक्यातून विचार काढून टाकायला हवा. नाही, तुम्ही पण नका आता बाळाचा विषय काढू. रमाताई, मी निघते, हे वाट बघताय. ऑफिसमध्ये छोटी पूजा ठेवली नाही, मी त्यांनी बोलवलंय मला. आनंदीला कळायला हवं मी तिला या दुःखातनं बाहेर काढण्यासाठी का प्रयत्न करते ते, कारण तिच्या या दुःखाला मी जबाबदार आहे. तिला आत्ताच हे सांगते. आनंदी, आनंदी, तुला फिरायला घेऊन जाण्यासाठी किंवा तुला साड्या देण्यासाठी मी इथे आलेले नाहीये. मी हे सगळं करतेय कारण हे माझं कर्तव्य आहे. मी हे सगळं करतेय कारण